घरातल्या शेट लोकांना घ्यायला गेलो होतो आज. शेट लोकांची भांडणं चालू झाली पुढं बसण्यावर. कसं बस त्यांना समजावलं आणि मग त्यांना म्हटलं चला घरी आता, नाही तुम्हाला खाऊ नाही घेणार जाताना. आता घरून आली होती ऑर्डर मोटर चालू करायची. मग गेलो आपली ऑर्डर पूर्ण करायला. गेलो काडी घेतली, पण म्हटलं नको काडीची काही गरज नाही. मग काडी न घेता 2 बटणं दाबून पटकन मोटर चालू केली. म्हटलं आता चला काय नियोजन आहे पाहूया. तर जायचं होतं आपल्याला त्यानंतर रॉप पांगवायला. मग निघालो तिथून. तिथे भीती वाटत होती केळीचा. इथं वाटत होतं बिबट्या उडी मारितो काय बोकांनी. भीती वाटत होती म्हणून पटकन निघालो. टोमॅटोचा प्लॉट एकच नंबर झाला, मस्त ग्रीनरी आली आहे. आता आपल्याला जायचं होतं रोप पांगवायला. पाहिलं तिथं रोप भरपूर राहिलं होतं पांगवायचं. उचललं, भरलं गोणीत, टाकलं बोकांडी आणि निघालो पांगवायला. जड तर खूप होतं, कसा बसा आता ब्लॉग पण चालूच होता आपला. एका हातात मोबाईल आणि एका हातात गोंडपाट. गेलो आणि पांगवलं सगळं. दादांश्रीला विचारलं अख्खं पांगवायचं आहे का. दादांश्री काही बोललेच नाही. रोप तर पांगवलं पण गोंडपाट राहिलं इथंच. म्हटलं चला गोंडपाट घेऊ आणि निघू घरी. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.